लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे। एक OTP तुमच्या मोबाईल वरती आले असेल। OTP या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर वेट करायचं आहे मित्रांनो, कारण लोडिंग मध्ये चालू आहे त्याच्यामुळे वेबसाईट जास्त लोडिंग घेत आहे। तर बघा हे प्रोफाइल माझे ओपन झाले। आता या प्रोफाइल मध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, डॅशबोर्ड, माय प्रोफाइल, अप्लाय फॉर इंटर्नशिप, एम्प्लॉई रिस्पॉन्स आणि रिपोर्ट। आपल्याला कोणत्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे तर आपल्याला माय प्रोफाइल या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फक्त काय करायचं आहे, हे सर्व डिटेल आपल्याला फिलअप करायचं आहे। कंटिन्यू या बटनावरती सुरुवातीमध्ये क्लिक करायचं आहे। कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेट करायचं आहे। बघा ॲड्रेस अँड कॉन्टॅक्ट, ॲड्रेस अँड कॉन्टॅक्ट या ठिकाणी तुम्ही सर्व फिलअप केलं असेल ऑलरेडी। नंतर आपल्याला कंटिन्यू या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं एज्युकेशन या ठिकाणी बघा, आता आपल्याला हे सर्व एज्युकेशन आपल्याला फिलअप करायचं आहे। बघा या ठिकाणी क्वालिफिकेशन आहेत, तर मी हे सर्व क्वालिफिकेशन या ठिकाणी ॲड करून दिले आहेत। हे सर्व क्वालिफिकेशन बघा 10वी 12वी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, DED BEd सर्व या ठिकाणी 1 बाय 1 सर्व ॲड करून घ्यायचं आहे। ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे। 10वीचं फिलअप झाल्यानंतर ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे। ग्रॅज्युएशन फिलअप झाल्यानंतर ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि हे सर्व डिटेल फिलअप झाल्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट टाइप्स, आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे ते आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। तर डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे। चूज दी फाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे। आपलं डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे। ॲड या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे। या पद्धतीने सिरियल येणार आहेत बघा, सिरियल नंबर, डॉक्युमेंट टाइप्स आणि डॉक्युमेंट अपलोड पाथ। तुम्ही या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुमचे डॉक्युमेंट तुम्ही बरोबर अपलोड केले आहे का, किंवा चुकीचं अपलोड झालं असेल तर डिलीट या बटनावरती क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता। नंतर आपल्याला फायनली डिक्लेरेशन बघा, फायनली डिक्लेरेशन काय करायचं, आपल्याला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डिक्लेरेशन बघा,